अरे घराघरात आग लावायची मशाला ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3,000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही देणार. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्ही धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 वर ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही केले. हे मांजर आडवं घालणारच, म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील. मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3,000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आला आहे 3,000 मिळाले म्हणून, त्याच्यावर एक कंप्लेंट करा. आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3,000? मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का? कुठून देणार? खोटारडे तुम्ही, फसवणारे तुम्ही. राजस्थानमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, सगळीकडे फसवलं. निवडून आले घोषणा करून, म्हणतात पैसे नाही आहे इल्ला, म्हणतात मोदीजींनी पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे. वा रे शाण्यानं उलट्या चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. आता म्हणजे रोज काय ना काय चालू आहे. अरे तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही, त्याला डर कशाला? आता मी येताना माझी बॅग चेक केली. मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे. युरिन पॉट पण नाही. समजलं नाही तुम्हाला? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही? किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही.